नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, के व्ही पाटील अकॅडमी या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. आजपासून मी प्रोफेसर के व्ही पाटील 10th स्टँडर्डचे मॅथमॅटिक्सचे व्हिडिओ या ठिकाणी अपलोड करणार आहे. ओके, सुरुवातीचे काही जे लेक्चर्स असतील, जे व्हिडिओ लेक्चर्स असतील, 10 to 15 लेक्चर्स विल बी द डेमो लेक्चर्स. 10 ते 15 लेक्चर्स हे डेमो लेक्चर्स असतील, म्हणजे फ्री ऑफ कॉस्ट लेक्चर्स असतील. ओके, जर तुम्हाला हे लेक्चर्स आवडतील, जर तुम्हाला या ठिकाणी जर लेक्चर्स आवडत असतील तर 10 किंवा 15 लेक्चर्स नंतर म्हणजे आपण या ठिकाणी ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट करणार. ओके, तर ॲडमिशन प्रोसेस स्टार्ट करण्याच्या अगोदर या ठिकाणी आपण फर्स्ट लेसन मॅथमॅटिक्सचे 2 पार्ट आहेत, एक पार्ट नंबर 1 आणि एक पार्ट नंबर 2. म्हणजे फर्स्ट पार्टमध्ये आहे अल्जेब्रा आणि सेकंड पार्टमध्ये आहे जॉमेट्री. तर फर्स्ट पार्ट जो आहे आपला अल्जेब्राचा जो फर्स्ट लेसन आहे या ठिकाणी आपण आज सुरू करूया. ओके, सो लेट्स स्टार्ट लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. ओके, सो बघा या ठिकाणी फर्स्ट लेसन अल्जेब्राचा फर्स्ट लेसन आहे, दॅट इज फर्स्ट चॅप्टर, दॅट इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. ओके, तर आज आपण इंट्रोडक्शन करतोय. सो लेट्स अंडरस्टँड. आता हा लेसन स्टार्ट करण्याच्या अगोदर किंवा एक्सरसाइज आपण या स्टार्ट करण्याच्या अगोदर जो लेसन आहे त्याला प्रॉपरली अंडरस्टँड करू, म्हणजे त्याचं पूर्ण इंट्रोडक्शन पार्ट आपण व्यवस्थित समजून घेऊया. ओके, सो व्हॉट डू यू मीन बाय लिनियर इक्वेशन? ओके, वन जे टर्म्स दिलेले आहेत ओके, सगळे टर्म्स आपण या ठिकाणी क्लिअर करू. कॉन्सेप्ट वाईज पूर्ण जे या ठिकाणी टीचिंग असणार ते पूर्ण टोटली कॉन्सेप्ट वाईज असणार आहे. ओके, तर लिनियर इक्वेशन मीन्स व्हॉट डू यू मीन बाय लिनियर इक्वेशन? बघ या ठिकाणी आता हे जे लिनियर इक्वेशन आहे हे अंडरस्टँड करण्याच्या अगोदर मी या ठिकाणी व्हेरिएबल आणि कॉन्स्टंट म्हणजे काय असतं ते आपण अंडरस्टँड करू. सपोज जर मी या ठिकाणी असं लिहिलं x + y = 10, आपण काय अंडरस्टँड करतोय की व्हेरिएबल म्हणजे काय, ओके, अँड कॉन्स्टंट मीन्स व्हॉट हे अंडरस्टँड करतोय आपण. ओके, आता ह्या केस मध्ये बघा x + y = 10 हे इक्वेशन आहे. ओके, काय म्हटलंय मी? इक्वेशन. काय आहे हे? इक्वेशन आहे. ओके, क्लिअर पर्यंत हे कोणतं इक्वेशन आहे हे असं अजून मी तुम्हाला सांगितलं नाही, अद्यापासून सांगितलं नाही. हे इक्वेशन आहे. व्हाय इट इज कॉल्ड एज इक्वेशन? याला आपण इक्वेशन का म्हणणार? बघा, जर बघा या ठिकाणी लक्षात ठेवायचं, इन अन इक्वेशन देयर इज इक्वलिटी साइन. इक्वेशन मध्ये काय असतं? इक्वलिटीचं साइन असतं. बघा इक्वलिटीचं साइन दिसेल तुम्हाला, म्हणजे बघा लेफ्ट हँड साइड आणि राईट हँड साइड, म्हणजे माझ्या लेफ्ट हँडला हे लेफ्ट हँड साइड आणि माझ्या राईट हँडला राईट हँड साइड. तुमच्याही लेफ्ट हँडला लेफ्ट हँड साइड असं, तुमच्याही राईट हँडला राईट हँड साइड असं, आणि मध्ये बघा काय इक्वल टू साइन. म्हणजे या ठिकाणी हे काय एक वेल डिफाइंड आहे. म्हणजे या ठिकाणी बघा लेफ्ट हँडला काही टर्म्स आहेत, राईट हँडला काही टर्म्स आहेत, मध्ये इक्वलिटी साइन आहे, म्हणजे ज्याला आपण काय म्हणणार? इक्वेशन म्हणणार आहोत. क्लिअर आहे विद्यार्थी मित्रांनो? इक्वेशन म्हणजे काय? आता इक्वेशन हा वर्ड जर आला याच्या पुढे, ओके, तुम्हाला 10th स्टँडर्ड मध्ये ऐकायला मिळेल, 11th मध्ये ऐकायला मिळेल, 12th मध्ये ऐकायला मिळेल. ओके, ज्या ठिकाणी मॅथमॅटिक्स असणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला इक्वेशन हा वर्ड. मग इक्वेशन म्हणजे काय? ओके, हे समजून घ्या. इक्वेशन म्हणजे काय? इक्वेशन म्हणजे काय? इन अन इक्वेशन देयर इज इक्वलिटी साइन. म्हणजे एक वेल डिफाइंड असतं. वेल डिफाइंड म्हणजे एलएचएसला काय टर्म्स आहेत, आरएचएसला काय टर्म्स आहेत, आणि मध्ये इक्वल टू साइन, ज्याला आपण काय म्हणतो? इक्वेशन म्हणतो. क्लिअर? इक्वेशन म्हणजे काय? त्याच्यानंतर आता x आणि y ची व्हॅल्यू काय पुट केली तर 10 येऊ शकतो. आपण अशा पेयर या ठिकाणी पुट करतो. समजा x ची व्हॅल्यू जर मी 1 पुट केली आणि y ची व्हॅल्यू जर मी 9 पुट केली तर मला काय मिळतंय? 10 मिळतं. सपोज तुम्ही एखादा विद्यार्थी सांगेल मला, सर x ची व्हॅल्यू आता 2 पुट करा आणि y ची व्हॅल्यू 8 पुट करा, कारण 2 + 8 सुद्धा काय होणार आहे, म्हणजे इक्वल, म्हणजे LHS आणि RHS इक्वल झालं. 2 + 8 10, RHS सुद्धा 10, म्हणजे LHS = RHS. लेफ्ट हँड साइड = राईट हँड साइड. LHS म्हणजे लेफ्ट हँड साइड, RHS म्हणजे राईट हँड साइड. ओके, एखाद्या विद्यार्थ्याने सांगितलं मला की x ची व्हॅल्यू 3 पुट करा सर, y ची व्हॅल्यू 7 पुट करा, देन आपल्याला काय मिळेल? 10 मिळेल. ओके, असे देयर विल बी इनफायनाइट पेअर्स, असे भरपूर पेअर्स येऊ शकतात या ठिकाणी. तुम्ही सांगू शकता बघा, x ची व्हॅल्यू मी 4 पुट केली, y ची व्हॅल्यू जर 6 पुट केली तर मला काय मिळेल? 10 मिळेल. ओके, असे भरपूर पेअर असतील, म्हणजे x आणि y ची व्हॅल्यू पुट केली तर आपल्याला 10 मिळू शकतं.
ओके, क्लिअर इथपर्यंत. बघा या ठिकाणी, किंवा मी अजून घेतो, सपोज या ठिकाणी अजून घेतो, समजा मी x ची व्हॅल्यू 7 पुट केली आणि y ची व्हॅल्यू 3 पुट केली, तर मला किती मिळेल? 10 मिळेल. ओके, क्लिअर आहे. नाउ या ठिकाणी बघा, आता ह्याच्या एक्सच्या ज्या व्हॅल्यू आहेत, ओके, हे ऍक्च्युली काय होतं, चेंज होतात बघा. फर्स्ट टाइम 1 2 3, आता हे सिक्वेन्स वाईज घेतात. तुम्ही म्हणणार सर असेंडिंग ऑर्डर, नो इट इज नॉट असेंडिंग ऑर्डर. ओके, म्हणजे एक्झाम्पल घेताना असेंडिंग ऑर्डर नाही घेतलं म्हणून 1 2 3 4 दिसतंय. ऍक्च्युली इट इज नॉट असेंडिंग ऑर्डर, इट इज ऍक्च्युली चेंजिंग होत आहे. ते काय ऍक्च्युली चेंज होत आहे, व्हायच्या व्हॅल्यू सुद्धा काय होत आहेत, चेंज होत आहे. बरोबर आहे का नाही? म्हणजेच व्हेरिएबल कॅन चेंज, व्हेरिएबल जे असतात ते चेंज होतात. व्हेरिएबल कॅन चेंज, दॅट्स वाय इट इज कॉल्ड ॲज अ व्हेरिएबल. व्हेरिएबल म्हणजे व्हॅरी होतात, ते चेंज होतात. ओके, चेंज होतात, किंवा त्याला आपण काय म्हणतो, व्हॅरी सुद्धा म्हणतो. ठीक आहे, हे झालं व्हेरिएबल. आता या केसमध्ये कॉन्स्टंट बघा, आरच्या बघा तुम्ही 10 आहे, 10 आहे, 10 आहे, चेंज होतच नाहीये. ओके, सो इट इज नोन ॲज अ कॉन्स्टंट. तो कॉन्स्टंट, ओके, कॉन्स्टंटची व्हॅल्यू चेंज होत नाही, ॲज इट इज असते. ओके, व्हेरिएबल म्हणजे काय, व्हेरिएबल कॅन चेंज, कॉन्स्टंट कॅन नॉट बी चेंज. क्लिअर इथपर्यंत? येते लक्षात? ओके, नाउ त्याच्यानंतर पुढे बघा. आता तुम्ही म्हणणार सर आपण या ठिकाणी कॉन्स्टंट कसं आयडेंटिफाय करणार. सपोज मी आता या ठिकाणी तुम्हाला इक्वेशन दिलं, तर 3x, ओके, 3x प्लस 7 इज इक्वल टू 0 लिहिलं, असं लिहिलं सपोज. ओके, आता व्हेरिएबल अजून एक सांगतो तुम्हाला, व्हेरिएबल जनरली डिनोटेड बाय स्मॉल लेटर. व्हेरिएबलला आपण स्मॉल लेटर, काही ठिकाणी कॅपिटल लेटर्स सुद्धा डिनोट करतात, पण जनरली स्मॉल लेटर्सच असतात. व्हेरिएबल डिनोट करण्यासाठी आपण स्मॉल लेटर यूज करतो, म्हणजे जसे की एक्स वाय झेड, स्मॉल ए बी सी, ओके, अँड सो ऑन. क्लिअर इथपर्यंत? आता हा जो आहे ना बघा, हे व्हेरिएबल आहे. एक्स ऑक्युपेशन या ठिकाणी 3 बघा, म्हणजे हा 3x झाला. ओके, हा व्हेरिएबल आहे. ओके, क्लिअर. आणि हा 7 काय, हा कॉन्स्टंट आहे. बरोबर आहे, हा काय या ठिकाणी कॉन्स्टंट. आता कॉन्स्टंट बघा, एक लक्षात घ्या, कॉन्स्टंट एक तर पॉझिटिव्ह असेल किंवा निगेटिव्ह असेल. कॉन्स्टंट कॅन बी पॉझिटिव्ह, कॉन्स्टंट कॅन बी निगेटिव्ह, कॉन्स्टंट कॅन बी एनी रिअल नंबर, कोणताही रिअल नंबर असतो. ठीक आहे. आता हे रिअल नंबर म्हणजे काय, हे रिअल नंबर तुम्हाला माहिती असेल. जर तुम्हाला रिअल नंबर म्हणजे काय आहे हे माहित नसेल, तर पुढच्या काही लेक्चर्समध्ये रिअल नंबरवर सुद्धा मी एक व्हिडिओ बनवणार आहे. ओके, तर ठीक, इथपर्यंत क्लिअर आहे. व्हेरिएबल म्हणजे काय आणि कॉन्स्टंट म्हणजे काय ते क्लिअर झालं असेल तुमचं. नाउ आता आपण जी आपला जो लेसन आहे दॅट इज लिनियर इक्वेशन. आपला जो लेसन आहे दॅट इज लिनियर इक्वेशन. आता लिनियर इक्वेशन म्हणजे काय, व्हॉट डू यू मीन बाय लिनियर इक्वेशन. ओके, इक्वेशन म्हणजे काय हे तुमचं क्लिअर झालं. लिनियर इक्वेशन म्हणजे काय बघा, या ठिकाणी बघा, इफ द, या ठिकाणी लिहितो तुम्ही किंवा सिंपल सांगतो, इफ मॅक्झिमम इंडेक्स, इंडेक्सला आपण पॉवर पण म्हणतो, इफ मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इज इक्वल टू 1. इफ मॅक्झिमम इंडेक्स, इंडेक्स म्हणजे काय, पॉवर. पण हे इंडेक्स कोणाचे असेल, व्हेरिएबलचे असेल, पॉवरचे असेल. मॅक्झिमम इंडेक्स जर 1 असेल व्हेरिएबलची, then it is called linear equation. त्याला आपण काय म्हणणार, लिनियर इक्वेशन म्हणणार. ओके, आणि एक लक्षात घ्या ठिकाणी. ओके, मॅक्झिमम इंडेक्स, इंडेक्स म्हणजे काय, पॉवर. पॉवर म्हणजे काय करतात, पण कोणाचे इंडेक्स, व्हेरिएबलचे इंडेक्स. मॅक्झिमम इंडेक्स और पॉवर ऑफ द व्हेरिएबल जर 1 असेल, then it is called as a linear equation. आता एक एक्झाम्पल घेऊ बघा. सपोज या ठिकाणी एक्झाम्पल x प्लस 3y इज इक्वल टू 7 राईट. ओके, काय चेक करायचं तुम्हाला या ठिकाणी, व्हेरिएबल कोणते बघा, x हा व्हेरिएबल, y हा व्हेरिएबल आहे, 7 इज अ कॉन्स्टंट. बरोबर आहे. आता x ची पॉवर काय या ठिकाणी 1 आहे, पॉवर म्हणजे घातांक म्हणजे इंडेक्स. x ची पॉवर 1 आहे, y ची पॉवर सुद्धा काय 1, काही नसतं म्हणजे काय असतं 1 असतं. मॅक्झिमम इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल काय 1 आहे ना, सो देअरफॉर इट इज अ लिनियर इक्वेशन. म्हणून हे काय आहे, हे काय लिनियर इक्वेशन. क्लिअर इथपर्यंत? ओके, सपोज मी अजून एक एक्झाम्पल दिलं तुम्हाला. हे सपोज एक्झाम्पल नंबर 1, एक्झाम्पल नंबर 2 देतो. सपोज मी या ठिकाणी लिहिलं 2x minus 3y plus 7 is equal to 0 असं लिहिलं आहे. चेक करा, तुम्ही काय चेक करणार, फक्त व्हेरिएबलची पॉवर चेक करायची.
x ची पॉवर 1 y ची पॉवर 1 हे व्हेरिएबल यांची पॉवर काय 1 आहे. ओके, मॅक्झिमम इंडेक्स जर 1 असेल, पॉवर जर 1 असेल व्हेरिएबलची, देन इट इज कॉल्ड ॲज अ लिनियर इक्वेशन. म्हणजे हे सुद्धा काय, इट इज ऑल्सो लिनियर इक्वेशन. अजून एक एक्झाम्पल घेऊया आपण. सपोज मी या ठिकाणी घेतला आता 3x + 9 = 0 असं लिहिलं आहे. कॅन आय से इट इज अ लिनियर इक्वेशन? Okay, can I say it is a linear equation? Yes. Why it is a linear equation? Because या ठिकाणी व्हेरिएबलची पॉवर काय 1 आहे. Therefore याला मी काय म्हणणार, इट इज अ लिनियर इक्वेशन. व्हेरिएबलची हायेस्ट पॉवर काय, मॅक्झिमम पॉवर काय, मॅक्झिमम म्हणजे हायेस्ट पॉवर. हायेस्ट पॉवर या ठिकाणी 1 आहे. Therefore it is called as a linear equation. क्लियर आहे? ओके. त्याच्यानंतर अजून एक एक्झाम्पल घेऊया. समजा मी असं घेतलं या ठिकाणी. आता तुमच्या एक लक्षात आलं असेल, या ठिकाणी 2 व्हेरिएबल, देयर आर 2 व्हेरिएबल. या केसमध्ये सुद्धा 2 व्हेरिएबल. या केसमध्ये किती व्हेरिएबल, 1 व्हेरिएबल. म्हणजे हे काय, इट इज अ लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. किती व्हेरिएबल्स आले, इट इज लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स. ओके, हे सुद्धा काय, हे जे एक्झाम्पल लिहिले आपण, हे सुद्धा किती व्हेरिएबल वाला आहे, इट इज ऑल्सो 2 व्हेरिएबल. ओके, ठीक आहे, 2 व्हेरिएबल्स. हे किती व्हेरिएबल वाला आहे, हे 1 व्हेरिएबल. सो दॅट इज 1 व्हेरिएबल. ओके, क्लियर इथपर्यंत. त्याच्यानंतर जर मी समजा असं घेतलं, सपोज असं घेतलं 3x² + 7x - 3 = 0. ओके, चेक कर. या x ची पॉवर किती आहे, 1 आहे. ह्या x ची पॉवर किती आता 2 आहे. याच्यामध्ये बघा ना, ह्या x ची पॉवर काय आहे 2 आहे. 1 आणि 2 मध्ये ग्रेटर कोण आहे, 2 आहे. मॅक्सिमम पॉवर आपली काय असायला पाहिजे, 1 असायला पाहिजे. लिनियर इक्वेशन इथे मॅक्सिमम पॉवर किती आहे, 2 आहे. म्हणजे हे लिनियर इक्वेशन आहे का, नो, इट इज नॉट अ लिनियर इक्वेशन. सॉरी, it is not a linear equation because highest index for maximum power, okay, it is not equal to 1. okay, या ठिकाणी equal to 1 नाही आहे, म्हणून हे काय आहे, it is not a linear equation. हे linear equation नाही आहे. ओके, क्लिअर इथपर्यंत. सपोज मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल देतो. समजा मी असं लिहिलं 1/x + 1/y = 3 असं लिहिलं. ओके, हे लिनियर इक्वेशन आहे का? ओके, नाही, हे लिनियर इक्वेशन आहे का नाही बघा, कारण हे ऍक्च्युअली काय, दॅट इज, याला मी लिहितो, हा जो x आहे ना, हा x ची पॉवर 1 आहे, y ची पॉवर सुद्धा काय 1 आहे या ठिकाणी, बरोबर आहे. आता एक लॉ असतो. ओके, एक लॉ आहे या ठिकाणी लिहितो मी. लॉ काय लॉ आहे बघा, 1/a⁻m = a⁻m. ओके, लॉज ऑफ इंडायसेस. 1/a⁻m = a⁻m. म्हणजे ही जी पॉवर जर डिनॉमिनेटरला जर पॉझिटिव्ह असेल तर न्यूमरेटरला काय होते, निगेटिव्ह होते. जर डिनॉमिनेटरला निगेटिव्ह असेल तर न्यूमरेटरला जाताना ती काय होते, निगेटिव्ह होते, वरती जाताना पॉझिटिव्ह होते. या ठिकाणी पॉझिटिव्ह होती, काय झाली, निगेटिव्ह झाली. बरोबर आहे. म्हणजे हे ऍक्च्युअली होईल का, या ठिकाणी असेल ना. ओके, आणि या ठिकाणी हा 1 ची मल्टिप्लिकेशन झाली, 1 × a⁻m म्हणून तो 1 आपण त्या ठिकाणी दिला आहे. ओके, आता 1/x म्हणजे काय होईल, ऍक्च्युअली हे कसं होईल, x⁻1. ओके, ही पॉवर वरती जाताना काय झाली, निगेटिव्ह झाली, = 3. चेक करा आता, पॉवर किती आहे, -1. लिनियर इक्वेशन साठी मॅक्सिमम पॉवर काय असायला पाहिजे, 1 असायला पाहिजे. इथे मॅक्सिमम पॉवर 1 आहे का, नाही. देअरफॉर इट इज नॉट अ लिनियर इक्वेशन. ओके, लिनियर इक्वेशन म्हणजे अंडरस्टँड झालं. लिनियर इक्वेशन म्हणजे काय, मॅक्सिमम पॉवर, मॅक्सिमम इंडेक्स, मॅक्सिमम घातांक त्या व्हेरिएबलचा काय असायला पाहिजे, 1 असायला पाहिजे. त्याला आपण काय म्हणतो, लिनियर इक्वेशन म्हणतो. त्याच्यानंतर अजून काय बघितलं आपण, लिनियर इक्वेशन 1 व्हेरिएबलचा आपण लिनियर इक्वेशन असू शकतो. लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल पण असू शकतात. लिनियर इक्वेशन इन 3 व्हेरिएबल पण असू शकतात. या लेसनचं नावच आहे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल. तर या ठिकाणी आपण म्हणजे ह्या लेसन मध्ये जे तुम्हाला जे प्रॉब्लेम दिले हे लिनियर इक्वेशन इन 2 व्हेरिएबल्स वाले आहेत. ओके, सो आय होप हा पार्ट तुमच्या लक्षात आला असेल. सो मेक अ नोट ऑफ दिस. नेक्स्ट टॉपिक, चला विद्यार्थी मित्रांनो बघूया नेक्स्ट टॉपिक. नेक्स्ट टॉपिक काय आहे, स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन. स्टँडर्डला जनरल तुम्ही म्हणतात, म्हणजे स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन किंवा जनरल फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन. सो लेट्स अंडरस्टँड व्हॉट इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन. लिनियर इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म काय असतो या ठिकाणी लिहितो मी. या ठिकाणी स्टँडर्ड फॉर्म बघा. सो ax + by + c = 0, ax + by + c = 0, it is called as a standard form of linear equation. किंवा
अजून एक नाव आहे त्याला जनरल फॉर्म. त्याला अजून काय म्हणतो आपण? स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म. स्टँडर्ड फॉर्म किंवा जनरल फॉर्म. या ठिकाणी तुम्ही स्टँडर्ड फॉर्म और जनरल फॉर्म. ओके, सो व्हाट इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन? x plus by plus c is equal to 0. ओके, क्लियर इथपर्यंत? आता या ठिकाणी बघा, सपोज एक एक्झाम्पल देतो मला. सपोज मी दिला या ठिकाणी 2x plus 3y plus 7. ओके, क्लियर इथपर्यंत? 2x plus 3y is equal to 7. But first of all, can I say it is a linear equation? Yes, because x ची पॉवर 1 आहे, y ची पॉवर 1 आहे, म्हणून हे काय लिनियर इक्वेशन आहे. लिनियर इक्वेशन मध्ये मॅक्सिमम पॉवर किती असते? 1 असते, म्हणून हे काय लिनियर इक्वेशन. बरोबर आहे. आता याला आपल्याला काय करायचं या ठिकाणी? याला जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं, स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. आता ह्या केस मध्ये बघा, आता हा जो कॉन्स्टंट आहे हा इक्वल टू च्या साइडला RHS ला, म्हणजे त्याला आपल्याला काय करावं लागेल? LHS मध्ये आणावं लागेल. म्हणजे होईल काय बघा, याचा मी काय करतोय, हे जे इक्वेशन आहे याला जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करतो. किंवा मी लिहिताना असं लिहितो या ठिकाणी मी असं लिहितो लिनियर इक्वेशन, आणि या ठिकाणी लिहितो मी त्याचा स्टँडर्ड फॉर्म. म्हणजे त्याला आपण काय करूया, एक टेबल बनवूया आपण, लिनियर इक्वेशन आणि त्याचा स्टँडर्ड फॉर्म. आता सपोज एक फर्स्ट एक्झाम्पल घेऊया. सपोज दिले 2x plus 3y plus 7. Okay, sorry, 2x plus 3y is equal to 7. It is a linear equation. Okay, linear equation in two variables because there are two variables are present. Variable generally denoted by small letter x, y, z किंवा abc ने आपण डिनोट करतो. आता स्टँडर्ड फॉर्म काय? x plus by plus c is equal to 0 plus c is equal to 0. आता या ठिकाणी बघा, हा 2x plus 3y. आता 7 इकडे RHS मध्ये प्लस आहे बघा, ही LHS आहे आणि ही RHS आहे. ओके, म्हणजे RHS मधून जर आता ही टर्म जर इकडे प्लस इकडे येताना ते काय मायनस होईल. म्हणजे काय होईल, हा प्लस 7 इकडे येताना काय झाला? मायनस झाला. बघा ना आता या ठिकाणी चेक करा. सो कॅन दिस इक्वेशन, हे जे इक्वेशन आहे, कॅन आय से हे जे आहे या ठिकाणी या फॉर्म मध्ये आहे का नाही? ओके, आता काय विद्यार्थ्यांना वाटतं सर इथं तुम्ही प्लस c लिहिलाय, ओके, आणि इथं -7 आहे, तो पण प्लस यायला पाहिजे. नाही, ऍक्च्युअली हे काय, ओके, याला तुम्ही असं पण लिहू शकता 2x plus 3y प्लस हा -7 ला असं लिहिलं जाणार नाही का? बघा ना, x plus by plus c is equal to 0. प्लस इंटू मायनस मायनस होऊन जातो. बरोबर आहे? क्लिअर इथपर्यंत? लक्षात ठेवायचं ए बी सी, ओके, ते एकतर पॉझिटिव्ह येतील, निगेटिव्ह येतील किंवा फ्रॅक्शन येतील. फ्रॅक्शन म्हणजे न्यूमरेटर आपण डिनॉमिनेटरच्या फॉर्मवर, ओके, रिअल व्हॅल्यूज असतात ते. ओके, क्लिअर इथपर्यंत? त्याच्यानंतर पुढे बघा. नेक्स्ट सपोज मी दिलं तुम्हाला 2x किंवा 5x minus 7y minus 9. ओके, सपोज आता आपल्याला या ठिकाणी रिक्वायरमेंट काय आहे? आपल्या या लिनियर इक्वेशनला स्टँडर्ड फॉर्म मध्ये, जनरल फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचे. म्हणजे होईल काय या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, हा 5x आपल्याला काय करायचं? ax plus by plus c is equal to 0. ओके, सगळ्या टर्म्सला LHS मध्ये आणायचं. हा -7 आहे, इकडे बघा RHS मध्ये मायनस आहे, ही टर्म इकडे येताना म्हणजे ही टर्म जेव्हा इकडे जाईल ही मायनस आहे, इकडे येताना ते काय प्लस होईल. म्हणजे हा -7y काय झाला? प्लस y झाला. त्यानंतर -9 RHS मध्ये मायनस आहे, जेव्हा ती इकडे LHS मध्ये ट्रान्सफर होईल तर काय होईल? प्लस होईल. म्हणजे काय? +9 इज इक्वल टू 0. ओके, क्लिअर इथपर्यंत? ओके, देन नेक्स्ट सपोज असं दिलंय तुम्हाला या ठिकाणी 7y minus 9x plus 3 असं दिलंय. ओके, क्लिअर आहे? आता या ठिकाणी बघा, रिमेंबर स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय असतं? पहिले x ची टर्म असते, y ची टर्म आणि देन कॉन्स्टंट, याच फॉर्म मध्ये आणायचं. आता या केस मध्ये बघा, या ठिकाणी 7y -9x plus 3 या फॉर्म मध्ये आहे, आपल्या स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. स्टँडर्ड फॉर्म मध्ये काय असतं? x ची टर्म, y ची टर्म आणि देन कॉन्स्टंट. x ची टर्म हा -9x आहे. ऑलवेज एक लक्षात घ्यायचं, x ची टर्म जी असते ती पॉझिटिव्ह आणण्याचा प्रयत्न करायचा. ओके, आपल्याकडे दोन चॉईस आहेत. हा 7y ला आपण तिकडे जर पाठवलं तर -7y होईल, पण x ची टर्म मायनस राहील. ओके, पण ह्या ठिकाणी ट्राय करायचं की x ची टर्म पॉझिटिव्ह आला पाहिजे. मग आपण हा मायनस म्हणजे ह्या ज्या टर्म आहेत या LHS ला जे आहेत त्यांना आपण RHS ला ज्या टर्म्स आहेत त्यांना आपण इकडे आणूया. म्हणजे होईल काय बघा, हा -9x RHS मध्ये मायनस आहे, LHS मध्ये येताना काय होईल? प्लस होईल. हा 7y LHS मध्ये आपण RHS च्या टर्म LHS मध्ये आणतोय, LHS मध्ये काही चेंजेस करतोय का? नाही. 7y काय राहील? ऍज इट इज राहील. म्हणजे हा 7y इथे ऍज इट इज
आणि +3 इकडे येताना इकडे ट्रान्सफर होताना काय झालं मायनस झाला म्हणजे -3 इज इक्वल टू 0 म्हणजे ह्या इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म हा आला. ओके. त्याच्यानंतर नेक्स्ट सपोज असं दिलं तुम्हाला -2x + 3y + सपोज 7. ओके. याचा मला काय करायचं आहे स्टँडर्ड फॉर्म मध्ये कन्वर्ट करायचं. ऑलवेज ट्राय टू ओके x ची टर्म पॉझिटिव्ह होण्याचा प्रयत्न करायचा. ओके. x ची जी टर्म असते ती पॉझिटिव्ह होण्याचा प्रयत्न करायचा. नाही ठेवलं तर काही फरक पडत नाही पण करूया आपण या ठिकाणी बघा. आता या ठिकाणी बघा तुम्ही काय करणार LHS ला RHS मध्ये शिफ्ट करणार का RHS ला LHS मध्ये शिफ्ट करणार. कारण RHS ला इकडे शिफ्ट केला तर हा जो LHS जो आहे काय झालेला आहे म्हणजे -2x चा साइन चेंज होणार आहे. आपण काय करूया LHS ला RHS मध्ये शिफ्ट करूया आणि RHS च्या टर्म ॲज इट इज राहतील म्हणजे -2x काय होईल तिकडे जाताना पॉझिटिव्ह आणि RHS च्या टर्म्स काय राहतील ॲज इट इज राहतील 2x + 3y + 7 = 0. ओके. म्हणजे ह्या इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म काय आला हा आला. ओके. क्लियर इथपर्यंत. सो व्हॉट इज द स्टँडर्ड फॉर्म ऑफ लिनियर इक्वेशन. ओके. इन टू व्हेरिएबल लिनियर इक्वेशनचा स्टँडर्ड फॉर्म काय असतो ax + by + c = 0. क्लियर इथपर्यंत. ओके. आय होप तुम्हाला हा पार्ट हा टॉपिक अंडरस्टँड झाला असेल. सो मेक अ नोट ऑफ दिस. नेक्स्ट पार्ट इज सायमल्टेनियस इक्वेशन. सो लेट्स अंडरस्टँड व्हॉट यू मीन बाय सायमल्टेनियस इक्वेशन. अतिशय महत्त्वाचा वर्ड आहे. ह्या लेसन मध्ये बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला विचारलं सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. हे सायमल्टेनियस म्हणजे काय या सायमल्टेनियस वर्डचा मीनिंग काय ते अगोदर आपण अंडरस्टँड करूया. ओके. बघा सायमल्टेनियस इक्वेशन मीन्स व्हॉट व्हेन वी थिंक अबाउट टू लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स at the same time then they are called as simultaneous equation. म्हणजे काय बघा when we think about two linear equation दोन linear equation असतील two linear equation in two variable. ओके. दोन linear equation असतील आणि काय असेल तर two variables मध्ये at the same time then they are called as a simultaneous equation. म्हणजे काय बघा एक एक्झाम्पल देतो. एक्झाम्पल बघा सपोज आहे एक इक्वेशन आहे 2x + 3y = 7 हे एक इक्वेशन आहे आणि सपोज आहे 7x प्लस किंवा -9y = 6. ओके. फर्स्ट ऑफ ऑल सांगा या ठिकाणी can I say it is a linear equation yes or no. yes. why it is a linear equation because x ची पॉवर 1 आहे y ची पॉवर 1 आहे म्हणजे हे काय आहे linear equation in a two variable. त्यांनी काय म्हटलंय two linear equation in two variables. so there are हे फर्स्ट linear equation. त्याच्यानंतर हे सुद्धा काय आहे लिनियर इक्वेशन आहे बरोबर. हे सुद्धा काय आहे लिनियर इक्वेशन. क्लियर इथपर्यंत. आता दोन लिनियर इक्वेशन. ओके. त्या ठिकाणी काय असेल सायमल्टेनियस इक्वेशन्स म्हणजे काय देयर शुड बी टू लिनियर इक्वेशन. त्या ठिकाणी किती इक्वेशन असायला पाहिजे टू लिनियर इक्वेशन असलं पाहिजे. म्हणजे टू लिनियर इक्वेशन कशामध्ये असायला पाहिजे टू व्हेरिएबल्स वाले पाहिजे. बघा हा पण टू व्हेरिएबल वाला आहे आणि हा सुद्धा टू व्हेरिएबल वाला आहे. म्हणजे ही जी पेयर आहे दिस पेयर इज कॉल्ड ॲज सायमल्टेनियस इक्वेशन. परत सांगतो. ओके. हे लिनियर इक्वेशन आहे हे लिनियर इक्वेशन आहे पण हे काय टू व्हेरिएबल्स वाले. हे सुद्धा लिनियर इक्वेशन हे सुद्धा काय टू व्हेरिएबल्स वाले. मग या ठिकाणी when there are two linear equation in two variable at the same time then they are called as a simultaneous equation. ही जी पेयर आहे ओके या पेयरला आपण सायमल्टेनियस इक्वेशन म्हणा. अशा दोन दोनच्या पेयर असायला पाहिजे. म्हणजे ही एक पेयर आहे अजून पेयर असेल सपोज मी अजून एक दिलं समजा हे झालं एक्झाम्पल नंबर 1. ओके. त्याच्यानंतर सपोज मी दिलं तुम्हाला 2x + 3 = 0. ओके. आणि दुसरं दिलं मी 7x + 3y = 6. आता या ठिकाणी हे लिनियर इक्वेशन आहे. हे जे लिनियर इक्वेशन आहे टू व्हेरिएबल आलं नाही हे वन व्हेरिएबल आलं आणि हे टू व्हेरिएबल आले. ओके. हे सायमल्टेनियस इक्वेशन नाही. दिस पेयर इज नॉट अ सायमल्टेनियस इक्वेशन. ओके. का सायमल्टेनियस इक्वेशन आहे सायमल्टेनियस इक्वेशन म्हणजे काय देयर शुड बी टू लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबल्स. त्याला पण काय म्हणणार सायमल्टेनियस इक्वेशन. या ठिकाणी दोन्ही लिनियर इक्वेशन आहेत पण हे टू व्हेरिएबल वाला हे वन व्हेरिएबल आहे. दोन व्हेरिएबल वाला सारखं दोन्ही तेव्हा त्याला आपण काय म्हणणार सायम. म्हणजे ही जी पेयर आहे या ठिकाणी दिस इज नॉट द पेयर ऑफ सायमल्टेनियस इक्वेशन. म्हणजे या ठिकाणी काय असायला पाहिजे दोन व्हेरिएबल असायला. जर मी या ठिकाणी असं करून टाकलं की 3 सपोज 4y = काहीतरी 0 करून टाकलं
आता ही जी पेर आहे ह्या पेरला आपण काय म्हणणार, सायमल्टेनियस इक्वेशन म्हणणार. ओके, सो या ठिकाणी सायमल्टेनियस इक्वेशन हा टॉपिक तुमचा लक्षात आला असेल विद्यार्थी मित्रांनो. आता सायमल्टेनियस इक्वेशन नंतर जो नेक्स्ट पार्ट आहे म्हणजे आपण प्रॅक्टिस सेट 1.1 म्हणजे फर्स्ट एक्सरसाइज लिनियर इक्वेशनची फर्स्ट एक्सरसाइज आपण नेक्स्ट लेक्चरला ती स्टार्ट करू. आतापर्यंत जो आपण बेसिक पार्ट बघितलाय तो प्रॉपरली अंडरस्टँड करा. ओके, हे जे या ठिकाणी जे तुम्हाला मी राईट करून दिलेले आहे ते प्रॉपरली नोट डाऊन करून घ्या. सो मेक अ नोट ऑफ दिस.